प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आज आपण पवित्र शास्त्रामधून उत्पत्ती याचा पहिला अध्यायापासून आपण स्टार्ट करत आहोत. अनेक वर्ष आपण जगतो, आपण राहतो, प्रत्येक वेळ बोलतो ह्या वर्षी तरी आपण बायबल पूर्ण वाचून काढू, पण होत नाही, करत नाही. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला असेल तर कृपया करून पूर्ण व्हिडिओ बघा. त्यातून आजपासून आपण बायबल पूर्णपणे संपूर्ण वाचणार आहोत. आणि हा व्हिडिओ मी मराठीमध्ये यासाठी बनवत आहे कारण अनेक लोक हिंदीमध्ये प्रभूचं वचनाचा प्रसार करत आहेत, पण अनेक लोक मराठी लोक हिंदी समजू शकत नाही आहेत. त्यामुळे मी मराठीमध्ये बायबल वाचणार आहोत आपण आजपासून. आपण उत्पत्ती याचा पहिला अध्यायापासून सुरुवात करणार आहोत. तर आज उत्पत्ती याचा पहिला अध्याय जगाची आणि मानवाची निर्मिती. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली आणि पृथ्वी आकाशविरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे, आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले. देवाने प्रकाशाला दिवस व अंधाराला रात्र म्हटले, आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा पहिला दिवस. मग देव बोलला, जलाच्या मध्यभागी अंतराळ हो, व ते जलांना दुभागणारे हो. असे देवाने अंतराळ केले, आणि अंतराळ खालच्या व वरच्या जलांना वेगळे केले, आणि तसे झाले. देवाने अंतराळाला आकाश म्हटले, आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा दुसरा दिवस. मग देव बोलला, आकाशाखालच्या जलांचा एका ठिकाणी संचय हो, व कोरडी जमीन दृष्टीस पडो. आणि तसे झाले. देवाने कोरड्या जमिनीला भूमी म्हटले, व जलाच्या संचयाला समुद्र म्हटले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. तेव्हा देव बोलला, हिरवळ बीज देणारी वनस्पती आणि आपापल्या परी सबीज देणारे फळझाडे भूमी आपल्यावर उपजवो. आणि तसे झाले. हिरवळ आपापल्या परी बीज देणारी वनस्पती व आपापल्या परी सबीज देणारे फळे देणारी फळझाडे भूमीने उपजविली. देवाने पाहिले की हे चांगले आहे, आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा तिसरा दिवस. मग देव बोलला, दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होत. त्या चिन्हे ऋतू, दिवस व वर्ष दाखवणाऱ्या होत. पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होत. आणि तसे झाले. देवाने 2 मोठ्या ज्योती केल्या, दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी मोठी ज्योत, आणि रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी लहान ज्योत. आणि त्याने तारेही केले. पृथ्वीवर प्रकाश पडावा, दिवस व रात्र याच्यावर प्रभुत्व चालवावे, आणि प्रकाश व अंधकार यांना भिन्न करावे, म्हणून देवाने आकाशाच्या अंतराळाच्या ज्योती ठेवल्या. देवाने पाहिले की हे चांगले आहे, आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा चौथा दिवस. मग देव बोलला, जीवजंतूच्या थव्यांनी जले भरून जावोत, आणि पृथ्वीवरून आकाशाच्या अंतराळात पक्षी उड्डाण करोत. प्रचंड जलचर, जलात गजबजणारे व संचार करणारे प्रत्येक जातीचे सर्व जीव आणि प्रत्येक सपक्ष प्राणी देवाने निर्माण केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. देवाने त्यांना आशीर्वाद दिला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रातील पाणी व्यापून टाका, आणि पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होत. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा 5वा दिवस. मग देव बोलला, प्रत्येक जातीचे ग्रामपशु, रांगणारे प्राणी व वनपशु असे जीवधारी प्राणी पृथ्वी उपजवो. आणि तसे झाले. असे प्रत्येक जातीचे वनपशु, ग्रामपशु व जमिनीवर रांगणारे जीव देवाने निर्माण केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यावर ते सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी
अशी ती निर्माण केली. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा. देव म्हणाला, पहा, अवघ्या भूतलावरील बीज देणारे प्रत्येक वनस्पती व सबीज देणारे प्रत्येक झाड मी तुम्हाला देतो. हे तुमचे अन्न होतील. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व पशु, आकाशातील सर्व पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीवधारी प्राणी यांना अवघी हिरवळ खाण्यासाठी देतो. आणि तसे झाले. आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा 6वा दिवस. ह्याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही सिद्ध झाले. देवाने केलेले आपले काम 7व्या दिवशी संपले. केलेले सर्व कामांपासून त्याने 7व्या दिवशी विसावा घेतला. देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला, कारण सर्व सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला. आकाश व पृथ्वी यांची परमेश्वर देवाने उत्पत्ती केली, तेव्हा उत्पत्तीक्रम हा होय. परमेश्वर देवाने आकाश व पृथ्वी ही केली, तेव्हा शेतातले कोणतेही उद्भवबीज पृथ्वीवर नव्हते आणि शेतातील कोणतीही वनस्पती अद्यापि उगवली नव्हती, कारण परमेश्वर देवाने अजून पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करायला कोणी मनुष्य नव्हता. मात्र पृथ्वीवर धुके जात होते व त्याने जमिनीच्या सर्व पृष्ठभागावर सिंचन होत असे. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आपण आज उत्पत्तीचे 1 ते 31 वचन पहिल्या अध्यायामधून वाचलेले आहेत आणि दुसऱ्या अध्यायामधून 1 ते 7 वचन वाचलेले आहोत. तर यावर मनन करा की देवाने सर्व काही आपल्या सत्तेखाली दिलेलं आहे. कोणत्याही प्राण्यांना घाबरायची गरज नाही, कोणत्याही कीटकांना घाबरायची गरज नाही, कारण हे सर्व काही देवाने आपल्यासाठी दिलेलं आहे आणि आपल्याला त्यावर अधिकार दिलेला आहे. स्तोत्रसंहिता 51 मध्ये बोलल्याप्रमाणे तू अजगर व सिंह यांना तुडवत चालशील. म्हणजे देवाने प्रत्येक गोष्टीवर आपली सत्ता ठेवलेली आहे. देवाने आपल्याला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे. त्या प्रत्येक गोष्टीसाठी देवाच्या नावाला धन्यवाद की देवाने त्याच्या नावामध्ये आपल्याला जन्म दिलेला आहे, त्याच्या नावामध्ये आपल्याला राखलेलं आहे. आणि खरोखर इथून पासून माझ्यासोबत कनेक्टेड असा आपण नक्की पूर्ण बायबल वाचू आणि पूर्ण बायबल ह्या वर्षी पूर्ण बायबल मला वाचून काढायचं आहे तुमच्यासोबत. तर प्रेज द लॉर्ड. सर्वांना पुन्हा एकदा सलाम प्रभूच्या नावात आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद का तो आपल्याला प्रत्येक दिवशी सांभाळतो, प्रत्येक दिवशी तो आपला भार वाहतो. प्रेज द लॉर्ड. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. आज आपण उत्पत्तीचा 2रा अध्यायामध्ये बघणार आहोत एदेन बाग. एदेन बागमध्ये आजचा आपण वाचणार आहोत एदेन बाग काय. परमेश्वर देवाने पूर्वेला एदेनात बाग लावली आणि तिच्यात आपण घडवलेला मनुष्याला ठेवले. परमेश्वर देवाने दिसण्यास सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातीची झाडे, बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड ही जमिनीतून उगवली. बागेला पाणी देण्यासाठी एदेनात एक नदी उगम पावली. तेथून ती निघून तिचे फाटे फुटून 4 नद्या झाल्या. पहिलेचे नाव पिशोन. ही सगळ्या हवीला देशाला भेटते, तिथे सोने सापडते. ह्या देशाचे सोने उत्तम असून येथे मोती व गोमेद सापडतात. दुसऱ्या नदीचे नाव गिहोन. ही सगळ्या कुश देशाला भेटते. तिसऱ्या नदीचे नाव हितकेल. ही अशुराच्या पूर्वेला वाहते. चौथ्या नदीचे नाव फरात. परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करायला ठेवले.
तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा केली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. परमेश्वर देवाने सर्व वनपशु आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीच्या घडवल्यावर आदाम त्यांना कोणती नावे देतो हे पाहावे म्हणून त्याच्याकडे ते त्याने नेले. तेव्हा आदामाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले. आदामाने सर्व ग्रामपशु, आकाशातील पक्षी व सर्व वनपशु यांना नावे दिली, पण आदामाला कोणी अनुरूप सहाय्यक मिळेना. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला. तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली, तिची जागा मांसाने भरून आली. परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस अशी आहे. हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनलेली आहे. यास्तव पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील, ती दोघे एकदेह होतील. आदाम व त्याची स्त्री ही दोघे नग्न होती, तरी त्यांना संकोच वाटत नसे. उत्पत्ती याचा 3रा अध्याय. मानवाचे पतन. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरात सर्प हा धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे काय? स्त्रीने सर्पाला म्हटले, बागेतल्या झाडाची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. ते झाडाचे फळ खायला चांगले, दिसायला मनोहर आणि शहाणे करायला इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले आणि आपल्याबरोबर आपल्या पतीलाही ते दिले व त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या उभय त्यांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यांना कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपल्यासाठी कटिवेष्टने केली. ह्यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्याचा आवाज त्यांना ऐकू आला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीपुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडामध्ये लपली. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून येऊन लपलो. देवाने म्हटले, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस काय? आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीला दिलीस तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, हे तू काय केलेस? स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले. तेव्हा परमेश्वर देव सर्पाला म्हणाला, तू हे केलेस म्हणून सर्व ग्रामपशु व वनचर यांच्यापेक्षा तू श्रापग्रस्त हो. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील, आणि तू व स्त्री, तुझे संतान व तिचे संतान यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापन करीन. तो तुझे डोके फोडील व तू त्याची टाच फोडशील. तो स्त्रीला म्हणाला, मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन. तू क्लेशाने लेकरे प्रसवशील, तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवील. आदामाला तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस, म्हणून तुझ्यामुळे भूमीला श्राप आला आहे. तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील, ती तुला काटे व कुसळ देईल. तू शेतातले पीक खाशील,
तू आपल्या निधळाच्या घामाने भाकर मिळवशील व ती खाशील व अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले, कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय. परमेश्वराने आदम व त्याची स्त्री यांच्यासाठी चर्मवस्त्रे करून त्यांना घातली. मग परमेश्वर देव म्हणाला, पहा, मनुष्याला बरे वाईट कळू लागले, तो आमच्यातल्या एका समान झाला आहे. तर आता कदाचित तो आपला हात जीवनाच्या झाडाला लावून त्याचेही फळ काढून खाईल व सर्व काळ जिवंत राहील. ह्यास्तव ज्या जमिनीतून त्याला उत्पन्न केले आहे तिची मशागत करावी, म्हणून परमेश्वर देवाने त्याला एदेन बागेतून बाहेर काढून लावले. देवाने मनुष्याला बाहेर घालविले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्व भागी करुबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली. उत्पत्ती याचा 4था अध्याय. काईन आणि हबेल. आदामाने आपली स्त्री हव्वाईला जाणिले. ती गर्भवती होऊन तिने कायनाला जन्म दिला. ती म्हणाली, परमेश्वराच्या साह्याने मला पुरुष संतान लाभले आहे. नंतर तिने त्याचा भाऊ हबेल याला जन्म दिला. हबेल मेंढपाळ झाला व काईन शेतकरी झाला. काही काळ लोटल्यावर असे झाले की कायनाने परमेश्वराला शेतीच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. हबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मल्यातून म्हणजे त्याच्यातील पुष्ट मेंढरातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हबेल व त्याचे अर्पण याचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही. म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. तेव्हा परमेश्वर कायनाला म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाहीस तर दाराशी पाप टपूनच आहे. त्याचा रोग तुझ्यावर आहे, याकरिता तू त्याला दाबात ठेव. मग कायनाचे त्याचा भाऊ हबेल याच्याशी बोलणे झाले आणि असे झाले की ते शेतात असता कायनाने आपला भाऊ हबेल याच्यावर चालून जाऊन त्याला ठार केले. मग परमेश्वराने कायनाला विचारले, तुझा भाऊ हबेल कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही. मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? तो म्हणाला, तू हे काय केलेस? ऐक, तुझ्या भावाचे रक्त भूमीतून माझ्याकडे ओरड करत आहे. तर आता तुझ्या हातातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे तिचा तुला शाप आहे. तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती ह्यापुढे तू आपले सत्व देणार नाही. तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील. तेव्हा काईन परमेश्वराला म्हणाला, हा माझा दंड मला सोसवणारा नाही, इतका भारी आहे. पहा, ह्या जमिनीवरून तू मला आज हाकून दिले आहे. मी तुझ्या दृष्टी पडून लावलेला असे. मी पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होणार आणि ज्या कोणाला मी सापडेन तो मला ठार करेल असे होईल. परमेश्वर त्याला म्हणाला, तर मग जो कोणी कायनाला ठार मारेल त्याचा 7 पट सूट घेण्यात येईल. आणि काईन आपल्या सापडलेल्यास त्याला मारू नये म्हणून त्याला परमेश्वराने खून नेमून दिली. उत्पत्ती याच्यामध्ये आपण काईन हबेल बघितलेला आहे. आता कायनाचे वंशज. काईन परमेश्वरापुढून निघून गेला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद देशात वस्ती करून राहिला. कायनाने आपल्या बायकोस जाणिले आणि ती गर्भवती होऊन तिला हणोक झाला. कायनाने एक नगर बांधले. त्याचे नाव त्याने आपल्या मुलाच्या नावावरून हणोक असे ठेवले. हणोकाला इराद झाला, इरादाला महुयाला झाला, महुयालामास मथुशाएल झाला आणि मथुशाएलास लामेक. लामेकाने 2 बायका केल्या. पहिलेचे नाव आदा, दुसरेचे नाव सिल्ला. आदा हिला याबाल झाला. तो पाल देऊन राहणारे व गुरेढोरे पाळणारे यांचा मूळ पुरुष झाला. त्याच्या भावाचे नाव युवाल असे होते. तो तंतुवाद्ये व वायुवाद्ये वाजवणाऱ्या सर्वांचा मूळ पुरुष झाला. सिल्ला हिलाही तबुएल काईन झाला. तो तांब्याची, लोखंडाची व सर्व प्रकारची धारधार हत्यारे घडवणारा झाला. आणि तुबल काईनास नामाची बहीण झाली.
लामेक आपल्या बायकांना म्हणाला, आदा आणि सिला, तुम्ही माझी वाणी ऐका. लामेकाच्या बायकांनो, माझ्या भाषणाकडे कान द्या. एका पुरुषाने मला घाय केला, एका तरुणाने मला प्रहार केला, म्हणून मी त्याला ठार मारले. कायनाबद्दल 7 पट सूड घ्यायचा तर लामेकाबद्दल 77 पट घेण्यात येईल. शेताचे वंशज. आदामाने आपल्या बायकोस पुन्हा जाणिले आणि तिला मुलगा झाला. त्याने त्याचे नाव शेत ठेवले. ती म्हणाली, कायनाने हबेलाचा घात केला म्हणून देवाने त्याच्या जागी मला दुसरे अपत्य दिले आहे. शेत याला मुलगा झाला. त्याने त्याचे नाव अनोश असे ठेवले. त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले. देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रेज द लॉर्ड.